नमस्कार मंडळी, मी मंजुषा थावरे. माझ्या कविता माझ्या अस्वस्थ मनाची भाषा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपलं हिंदू नववर्ष जरी पाडव्याला सुरू होत असलं तरी सुद्धा आज आता कॅलेंडर बदलणार आणि आपण सगळेजण 2025 मध्ये प्रवेश करणार. त्यानिमित्ताने गेल्या वर्षाचा म्हणजे 2024चा हा माझा जमा खर्च मांडायचा प्रयत्न केलाय. बघा ही कविता कशी वाटते ते. कविता केली आणि जमा खर्च मांडला की वर्षभरात काय काय झालं ते आठवतं. काही अधिक असतं, काही उणे असतं. त्याचा हा मांडलेला जमा खर्च. दिवस सरले महिने सरले, दिवस सरले महिने सरले, म्हणता म्हणता सरले वर्ष. सतत वर्षभर चालू होता हसू असूचा परामर्श. वर्षानुवर्ष खेळत होते, वर्षानुवर्ष खेळत होते पाठ शिवणीचा खेळ. नोकरी संसार दोन दरडी सांधत होते मेळ. शेवटी एकदाचा मन घट्ट करून निर्णय घेतला, शेवटी एकदाचा मन घट्ट करून निर्णय घेतला. मुलांसाठी नोकरीला कायमचा रामराम ठोकला. त्याच धांदलीत वर्षाची सुरुवात होती केली, त्याच धांदलीत वर्षाची सुरुवात होती केली. नातवाच्या प्रेमळ विळख्यात आजीपणाची सुरुवात झाली. आनंद आणि समाधान, आनंद आणि समाधान दोन्ही होते काठोकाठ. सुखामागून दुःखाचा धागा असतो पाठोपाठ. नवीन जीवाचे पाऊल पहिले, नवीन जीवाचे पाऊल पहिले, भविष्याची मंजूळ वाणी. जुन्या जीवाचे अडखळते पाऊल, कंठात दाटती गाणी. पण आयुष्याच्या हमरस्त्यावर गाडी थांबवता येत नाही, आयुष्याच्या हमरस्त्यावर गाडी थांबवता येत नाही. पुढे पुढे चालत राहावे, वळणावर वेग चालत नाही. पुढचा थांबा अति आकर्षक, पुढचा थांबा अति आकर्षक. लेकाचा विवाहविधी घरदार ओसंडून उत्साहात पाहुण्या रावळ्यांनी गाठली तिथी. कार्यसिद्धीस नेण्यास, कार्यसिद्धीस नेण्यास भगवंताचे आशीर्वाद पाठीशी. मुहूर्ताने सुरू पूजेने संपन्न, मुहूर्ताने सुरू पूजेने संपन्न. उत्साहाची संगत खाशी. बघता बघता शेवट आला. खरंच मला कळलं नाही हे वर्ष कसं सरलंय. बघता बघता शेवट आला. वर्ष जसे काल सुरू अन आज सरे. हसताना भान दुःखाचे, हसताना भान दुःखाचे. खेदातही आनंदाचे वारे, खेदातही आनंदाचे वारे. तुम्हा सर्वांना नवीन कॅलेंडर वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. कविता आवडत असतील तर नक्की माझा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.